नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपल्याला जायचं होतं शाळेला. त्यामुळे पटकन सकाळचं सगळं आवरून घेतली कामं आणि मग मी थेट निघालो आपल्या शाळेकडे. शाळेकडे म्हणजे आपण शाळेत त्याविषयी आपण बोलूच नाही. मी या शाळेमध्ये काम करतो शिक्षक म्हणून. ही बघा आमची शाळा. खूप दिवस आलो नव्हतो. त्याचं कारण पण जरा कॅज्युअल आहे. बोलू त्याविषयी आपण नंतर कधीतरी. उन्हाचा तडाखा भरपूर होता आणि शाळा पण सुटलेली. मग निघालो आपल्या घराकडे. तोपर्यंत इकडे काकांनी हजेरी लावलेली आणि त्यांचं काम चालू पण होतं. पप्पा बाहेर गेलते आणि दादा पण होता घरात. मग म्हटलं आता आपलं काम करायला लागतंय. तोच की आपला जुना प्रयोग. कालचं काम अधुरं राहिलेलं. मग त्याला घेतलं आणि चालू केलं आपलं काम. इकडे काका सागवानची चौकट बनवत होते. त्यांना थोडीफार मदत करून मी परत लागलो माझ्या कामाकडे. विचार, अतिविचार, ह्या दोन्हींमध्ये मला काहीतरी सुचते. ह्या जगात माणसं अनेक मुखवटे घालून वावरतात. परिस्थितीनुसार, नात्यानुसार, कधी तर कधी स्वीकार मिळवण्यासाठी. त्यामुळे मी ह्या व्यक्तीला पूर्ण ओळखलंय असं म्हणणं सुद्धा आज धाडसाचं वाटतं. कारण प्रत्येक वेळी एक नवा चेहरा समोर येतो. पण या सगळ्यात सर्वात मोठं नुकसान त्या व्यक्तीचंच होतं जी सतत मुखवटे घालते. कारण इतरांना फसवताना ती हळूहळू स्वतःलाच हरवते. स्वतःची खरी ओळख विसरून इतरांसमोर वेगवेगळे भास निर्माण करणं हे शेवटी रिकामेपणाकडे नेतं. म्हणूनच कदाचित खरं राहणं कठीण असलं तरी स्वतःला हरवून कोणाला खुश ठेवणं हा व्यवहार कधीच योग्य ठरत नाही. माणूस जन्माला येतो तेव्हा सोबत काय घेऊन येतो? मृत्यू. हो, कारण तो अटळ असतो. जन्माच्या वेळी आपण रडत असतो आणि जग हसत असतं. मृत्यूच्या वेळी जग रडत आणि आपण शांत झालेलो असतो. ही दोन टोकं आणि मध्ये झालेला संपूर्ण प्रवास म्हणजे आयुष्य. ईर्ष्या, अपेक्षा, आशा, आकांक्षा, राग, भीती, स्पर्धा आणि अहंकार सगळंच एक क्षणात मातीत जातं. आयुष्यभर अस्तित्वासाठी झटणारा तो गेल्यानंतर त्याचं अस्तित्व फक्त 13 दिवस उरतं. नंतर फोटो भिंतीवर राहतो. आठवणी हळूहळू फिकट होत जातात आणि जग पुन्हा आपल्या गतीने पुढे निघून जातं. शेवटी आपण काहीही सोबत घेऊन जात नाही. ना संपत्ती, ना पद, ना मान. फक्त मागे उरतात आपल्या वावरण्याच्या, आपल्या शब्दांच्या, आपल्या प्रेमाच्या खुणा. येईपर्यंत आपण कसं जगतो हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. म्हणूनच म्हणतो, आहे ते आयुष्य निवांत जगून घ्यायचं. नंतर कोण काय म्हणालं हे नंतरचा विचार आहे. ह्या विचार अतिविचारामुळं आपली गोष्टीकडे अर्धवटच राहिली. तोपर्यंत काकाने इकडे चौकट पूर्ण केली आणि ती चौकट घेऊन जायची होता त्याच्यावर कोरीव काम करण्यासाठी. मग दादा कामात होता. मग काय, आपणच गाडी घेतली, चाललो मग चौकट घेऊन. इकडे येताच भावानं आपलं काम सोडून आमच्या कामाला सुरुवात केली. मी घरी येऊपर्यंत चहाची वेळ झालेली. मग काय, पप्पांनी चहा बनवायला सांगितले मला. मग दादाने इथं कामाचा शेवट केला. धन्यवाद.